नशीब फुटलंय आजी, नशीब तर माझं फुटलंय त्याच्याशी लग्न करून. म्हणजे तुझा नवरा म्हणजे तो बेकार अजून तुझा पिच्छा सोडत नाहीये. बघ ना आजी, मला नाही बोलायचंय त्याच्याशी तरी सुद्धा कंटिन्यू हरीश मला फोन करतोय. अगं सिंचू, शेवटी नवरा आहे तुझा, फोन करणारच ना तुला. नवरा आहे म्हणून फोन करणार म्हणे. अगं पण आई मला त्याच्याशी नाही बोलायचंय. हे पुरुष एवढे हट्टी का असतात ग? हे मात्र अगदी बरोबर बोललीस ना तू. पुरुष ना हट्टीच असतात आणि या पुरुषांच्या समोर ना आपल्या बायकांचं कधीच काही चालत नाही. आता या सिद्धूचंच बघ ना, 2 दिवस झाले हा सिद्धू कुठे गेलाय, जाताना काही सांगितलं नाही, कधी परत येणार आहे सांगायची काही शिस्त सुद्धा नाही. आणि आता त्याला काही बोलायला गेलो तो उलट तो आम्हालाच ऐकवेल, सरळ म्हणेल तुम्ही नाट लावताय ना म्हणून मी तुम्हाला काही सांगत नाही. ओ गॉड, कशी 2 प्रकारची माणसं आहेत. एक कॉल उचलत नाही, दुसरा कॉल करायचा थांबत नाही. आजी हे बघ, आला काय त्याचा पुन्हा फोन? नको, अजिबात उचलू नकोस तू त्याचा फोन. हा माझा नातू आणि त्याची ती अवलक्षणा माहेरी उधळले असतील, त्या घरातल्यांच्या कुणाचाही फोन उचलायचा नाही सिंचना. आई, मला असं वाटतं की हा फोन खरं तर सिंचूने उचलायला हवा. नाही म्हणजे बघा आता, सिद्धू जर भावना बरोबर तिच्या माहेरी गेला असेल ना, तर ते दोघं नक्की तिथे काय करत असतील, काय विचार चालले असतील त्यांचे, काय त्यांना हवंय हे नक्की आपल्याला हरीशशी बोलल्यावर कळेल. हा उचल ना फोन. हा बरोबर आहे, उचल. अगं रेणुका म्हणते ती बरोबर आहे. आता काय झालं, केला का फोन कट्ट्यानं? डोंट वरी आजी, पुढच्या 10 सेकंदात हरीश मला पुन्हा कॉल करेल. जस्ट वेट अँड वॉच. मला खूप भीती वाटते श्रीनिवास. उद्या स्पर्धेत जर काही विपरीत घडलं तर? मी असं काही होणार नाहीये. असं बोलू नकोस, विचारही करू नकोस. असं काही होणार नाही. असं म्हणतात की घर निर्जीव असतं. मला नाही वाटत तसं. अगं ही जमीन, ही झाडं, हे आपलं अंगण, परसदार, मागची विहीर, अगं या सगळ्याला परत यायचंय आपल्याकडे. मला सांग, जर वास्तू निर्जीव असती तर जसा आपला जीव या वास्तूत अडकलाय त्याचप्रमाणे हिनेही आपल्याला जीव लावला असता का? ही वास्तू, या वास्तूतली प्रत्येक गोष्ट ही आपल्याकडे पुन्हा येणार आहे आणि बघ असंच होणार आहे. तू तसंच व्हायला हवं, कारण तसं नाही झालं ना तर जीव जाईल माझा. लक्ष्मी, अगं काय बोलतेस तू? यापेक्षा कित्येक मोठ्या संकटांना आपण परतवून लावलाय, त्यांचा सामना केलाय दोघांनी एकत्रपणे. विसरलीस का तू? जेव्हा माझी नोकरी केली होती आणि माझा ऍक्सिडेंट आठवतो ना का तुला? भावनाचा स्वयंवर, ते सगळे दिवस. की मोठी मोठी संकट आपण एकमेकांच्या साथीनं परतवून लावली आहेत. हे तर काहीच नाही. नक्की याचा सामना कर. हा पण मात्र एक गोष्ट करायला लागणार आहे तुला. हिम्मत सोडून चालणार नाही. मला खात्री आहे लक्ष्मी, तू आणि अहिल्या जीवाचं रान कराल आणि ही स्पर्धा जिंकाल. खात्री आहे मला. आणि समजा या शिवाय तुम्हाला काही मदत लागली ना तर मी आहे. अगं आम्ही सगळे आहोत तुमच्या पाठीशी. कण्यासारखे पाठीशी आहोत आम्ही तुमच्या. लक्षात ठेव. आणि आपल्याला तिच्यावर मात करायची आहे. तेव्हा आपलं सगळं लक्ष त्या एकाच गोष्टीकडे केंद्रित असायला हवं. खरं आहे,
देवी आईने ओवाळलेला नारळ हायो. म्हणजे कुणाची दृष्ट जरी लागणार असेल तर ती गेली म्हणायची. आणि बाप्पाचे आशीर्वाद आहेच आपल्यासोबत. अगदी बरोबर. चला. पद्मा मावशी, इतकं सगळं होऊन सुद्धा आम्ही घराबाहेर पडतच होतो. या सगळ्यांनी ना जोरदार प्रॅक्टिस केली आहे बरं का, त्यामुळे त्यांची चांगलीच तयारी झालेली आहे. उगाच सगळ्यांना हलक्यात घेऊ नका तुम्ही. असं नको व्हायला सगळं आपल्यावरच उलट. तुला लय घाई झाले ग. तू तर मनानं पार स्पर्धेत पोचलीस, पण अगं आत्ताशी पाऊल घराबाहेर पडलंय ना, ते पाऊल वाकडं कसं पाडायचं ते बघते मी. म्हणजे आता हाय का, अरे घराबाहेर पडलात म्हणजे पोचलात, पोचलात म्हणजे खेळलात, आणि खेळलात म्हणजे जिंकलात, असं तर होत नाही ना. तू बघ कसं चक्कीत जाळ काढते पद्मावती.